In this last lecture we have a complete topic introduction to C++. Then in this lecture we have start a new topic HTML. The HTML, this is a new topic. HTML. HTML means what? First of all, full form, hypertext markup language. HTML चा full form आहे hypertext मार्कअप लँग्वेज. आता HTML ही एक लँग्वेजच आहे, पण दिस इज नॉट ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज, दिस इज ए मार्कअप लँग्वेज. आता ही लँग्वेजचा यूज कशासाठी होतो, तर आपण डिफरंट वेबसाईट्स बघतो. कोणती पण वेबसाईट्स असेल, कॉलेजची आपल्या SGMची असेल किंवा कोणतं पण आपलं अकाउंट असेल, जीमेल असेल, कोणती पण वेबसाईट आपण जेव्हा ओपन करतो त्यावेळेला आपल्या त्या वेबसाईटवरती भरपूर आपल्याला काय दिसतं, तर इमेजेस दिसतात, एखादं पॅरेग्राफ दिसतो, टेक्स्ट दिसतं, एखादं पिक्चर दिसतं, वरती डिफरंट मेनू बार्स असतात, एखादी लिंक असते ज्याच्यावर आपण क्लिक करून नेक्स्ट पेजला जातो आणि टेक्स्ट असतात, इमेजेस असतात, पॅरेग्राफ्स, एखादं बटन असतं. असे वेगवेगळे जे काही आपल्याला एखादी वेबसाईट ओपन केल्यानंतर जे काही कंटेंट्स दिसतात आपल्याला, ते सगळे ते वेब पेज वरती दाखवण्यासाठी डिफरंट लँग्वेजचा यूज केला जातो. अशा ज्या वेबसाईट्स असतात त्या डायनामिक वेबसाईट्स असतात, ज्या वेबसाईट बनवण्यासाठी डिफरंट लँग्वेजचा यूज केला जातो, जसं की C++, PHP, C#, .NET, HTML अशा डिफरंट लँग्वेजचा यूज केला जातो. तशीच ही HTML ही पण एक आपली लँग्वेज आहे, जिचा आपण यूज वेब पेजेस किंवा वेबसाईट्स क्रिएट करण्यासाठी करतो. पण आत्ता तुम्हाला सिम्पल स्टॅटिक वेब पेज बनवण्यासाठी किंवा स्टॅटिक वेबसाईट्स क्रिएट करण्यासाठी आपण फक्त HTML ही लँग्वेज बघणार आहोत. डायनामिक वेब पेज आपण ह्याच्या थ्रू करू शकत नाही, कारण की डायनामिक वेब पेज किंवा डायनामिक वेबसाईट्स जर बनवायच्या असतील तर त्यासाठी डिफरंट भरपूर C# अशा लँग्वेजचा यूज केला जातो. पण आपण फक्त आता एकच लँग्वेज बघतोय HTML, जिचा यूज आपण वेब पेजेस, HTML इज यूज्ड टू क्रिएट स्टॅटिक वेबसाईट्स किंवा स्टॅटिक वेब पेजेस. स्टॅटिक वेबसाईट्स म्हणजे छोट्या वेबसाईट्स बनवण्यासाठी आपण ह्या लँग्वेजचा यूज करणार आहोत किंवा ही लँग्वेज बघणार आहोत. ठीक आहे. ह्याचा फुल फॉर्म आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. दिस इज नॉट ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज, दिस इज ए मार्कअप लँग्वेज. तर आता इंट्रोडक्शन बघूया. व्हॉट इज HTML? एक्सप्लेन. दिस इज सिम्पल. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. दिस लँग्वेज इज इन्व्हेंटेड बाय, लँग्वेज बनवली कोणी, तर टिम बर्नर्स-ली. टिम बर्नर्स-ली ह्या शास्त्रज्ञाने ही लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. टिम बर्नर्स-ली असं शास्त्रज्ञाचं नाव आहे. ठीक आहे. आता ही लँग्वेज आपल्याला जी शिकायची आहे त्याचे प्रोग्रॅम असणार आहेत आपल्याला, जसं की आपण C++चे प्रोग्रॅम बघितले. पण C++चा प्रोग्रॅम टाईप करण्यासाठी आपण टर्बो C++ नावाचं सॉफ्टवेअर वापरतो. ठीक आहे. आपले हे HTMLचे प्रोग्रॅम टाईप करण्यासाठी कोणतं पण स्पेशल सॉफ्टवेअर लागत नाही. सिम्पल आपण आपले नोटपॅड किंवा वर्डपॅड आहे त्यामध्ये याचे प्रोग्रॅम टाईप करू शकतो. त्यासाठी कोणत्याही स्पेशल सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. सिम्पल नोटपॅडमध्ये आपण हा प्रोग्रॅम HTMLचे प्रोग्रॅम टाईप करायचे आहेत. हे प्रोग्रॅम आणि रन कुठे करायचे, तर कोणतं पण वेब ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोरर असेल, क्रोम असेल, त्याच्यामध्ये आपण हे प्रोग्रॅम रन करणार आहोत. त्यासाठी कोणत्या पण स्पेशल सॉफ्टवेअरची गरज लागत नाही. तर इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, तर ह्या लँग्वेजमध्ये आपण डिफरंट टॅग्स बघणार आहोत. डिफरंट टॅगचा यूज करून एक सिम्पल स्टॅटिक वेब पेज किंवा स्टॅटिक वेबसाईट आपण क्रिएट करणार आहोत. पण त्यासाठी डिफरंट मार्कअप टॅग्स लागतात. ते कोणकोणते टॅग्स आहेत ते पुढे आहेत आपल्याला. मग इट इज ए टेक्स्ट फाईल कंटेनिंग स्मॉल मार्कअप टॅग्स विच आर इन्स्ट्रक्शन गिवन टू ब्राउझर हाऊ टू डिस्प्ले द पेज. पेज कसं डिस्प्ले करायचं हे त्या ब्राउझरवरती डिपेंड असतं. मार्कअप टॅग्स
मार्कअप डिफरंट मार्कअप टॅग्सचा आपण यूज करून आपण कसं आपण वेब पेज डिस्प्ले करणार आहे हे बघणार आहोत. HTMLचं जे वेब पेज किंवा वेबसाईट आहे त्याला वेब पेज म्हटलं जातं, HTML डॉक्युमेंट म्हटलं जातं किंवा वेब डॉक्युमेंट असं पण म्हटलं जातं. युझिंग दिस लँग्वेज युजर कॅन क्रिएट वेब पेजेस we can viewed by any browser, internet explorer or netscape navigator. An HTML file can be created using a simple text editor like Notepad. HTML file must have an .html file extension. HTML is not a programming language, it is a markup language. आणि HTML वॉज इन्व्हेंटेड बाय टिम बर्नर्स-ली, युरोपियन लॅबोरेटरी इन जेनेवा. ही इंट्रोडक्शन होती. बघा, HTMLचे जे काही प्रोग्रॅम असतील ते आपण सगळे नोटपॅडमध्ये टाईप करणार आहोत. ते नोटपॅडमध्ये प्रोग्रॅम टाईप केल्यानंतर त्याचा ठराविक वे आहे. प्रोग्रॅम टाईप केल्यानंतर ते प्रोग्रॅम आपण रन करणार आहोत आपल्या कोणत्या पण ब्राउझर, इंटरनेट एक्सप्लोररमध्ये. मोस्ट ऑफ दी इंटरनेट एक्सप्लोररमध्ये ते प्रोग्रॅम रन केले जातात. आणि ज्या वेळेला आपण HTMLचा प्रोग्रॅम सेव्ह करू त्यावेळेला सेव्ह करताना .html असं एक्सटेन्शन दिलं जातं. जसं की C++च्या प्रोग्रॅमला तुम्ही .cpp असं एक्सटेन्शन देता, तसं आपल्याला समजा प्रोग्रॅमला मला नाव द्यायचं आहे टेस्ट, तर टेस्ट आणि पुढं .html असं एक्सटेन्शन दिलं जातं प्रोग्रॅम सेव्ह करताना. ठीक आहे, हे झाले इंट्रोडक्शन. आता नेक्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. काय काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत तर व्हॉट इज HTML, गिव द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ HTML. व्हॉट इज HTML म्हणजे सिम्पल डेफिनेशन्स लिहायची. HTML इज ए हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत तर HTML इज अँन इझी टू यूज, लर्न अँड इम्प्लिमेंट. नेक्स्ट, फॉर क्रिएटिंग HTML डॉक्युमेंट ओनली टेक्स्ट एडिटर इज नीडेड, नो स्पेशल सॉफ्टवेअर इज नीडेड. कोणतं पण स्पेशल सॉफ्टवेअर जसं की C++चे प्रोग्रॅम टाईप करण्यासाठी आपण टर्बो C++ नावाचं सॉफ्टवेअर वापरतो, तसं HTMLचे प्रोग्रॅम टाईप करण्यासाठी स्पेशल सॉफ्टवेअर लागत नाही. सिम्पल नोटपॅडमध्ये आपण त्याचे प्रोग्रॅम टाईप करतो. नोटपॅड, वर्डपॅड कोणत्या पण कम्प्युटरला अवेलेबल असतं इझिली. नॉट ए मायक्रोसॉफ्ट वर्ड नाही, नोटपॅड. इट कंटेन्स पॉवरफुल टेक्स्ट फॉर्मॅटिंग फॅसिलिटीज, कमांड्स, टॅग्स. जसं की मी सांगितलं तुम्हाला, आपण ह्यामध्ये डिफरंट टॅग्स बघणार आहोत. प्रत्येक टॅगचा यूज वेगवेगळा आहे. प्रत्येक टॅग वेब पेजवरती काहीतरी कंटेंट शो करतो. मग त्या टॅगचा काय यूज आहे किंवा ते टॅग कशासाठी वापरायचे ते आपण हळूहळू बघणार आहे. HTML documents are device and platform independent. Required HTML pages can be update easily without changing whole document. म्हणजे आपल्याला जर प्रोग्राम चेंज करायचा आहे किंवा त्यामध्ये काहीतरी ॲड करायचं आहे तर ते इझिली होतं. पूर्ण आपल्याला प्रोग्राम इरेज करायची गरज पडत नाही. To any HTML document can be traversed due to hyperlinking facility is available. हायपरलिंकिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे HTMLमध्ये. तर हायपरलिंक म्हणजे काय तर आपण कोणती पण वेब पेज ओपन केल्यानंतर किंवा वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला एक लाईन दिसते, त्याच्या खाली अंडरलाईन असते HTTP आणि त्याच्या खाली अंडरलाईन असते आणि ती ब्लिंक होत असते. ती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होतं, त्याला म्हणायचं हायपरलिंक. HTTP डॉट काय काय त्याच्या खाली अंडरलाईन असते, ते ब्लिंक होत असते. त्याच्यावर क्लिक केलं की आपण नेक्स्ट पेजला जातो. त्या फॅसिलिटीला म्हणायचं हायपरलिंकिंग फॅसिलिटी. देअर आर नो एक्सपेन्सिव्ह लायसन्स सॉफ्टवेअर ऑर हार्डवेअर रिक्वायर्ड. आपल्याला कोणतं पण लायसन्स सॉफ्टवेअर विकत घेण्याची किंवा सॉफ्टवेअर बनवण्याची किंवा घेण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. लर्निंग HTML इज सिम्पल दॅन एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. तसं त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. पहिलं डिसॲडव्हान्टेज, HTML इज नॉट ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज, इट इज
ट्रू सेन्स ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज नाही आहे, इट इज अ मार्कअप लँग्वेज. एनी टाईप ऑफ सिम्पल कॅल्क्युलेशन कॅनॉट बी डन इन HTML. एनी टाईप ऑफ सिम्पल कॅल्क्युलेशन म्हणजे जसं आपण C++मध्ये C इज इक्वल टू A प्लस बी म्हणजे ॲडिशन करत होतो, 2 नंबरची कॅल्क्युलेशन करत होतो, तसं HTMLमध्ये आपण करू शकत नाही. म्हणजे सिम्पल कॅल्क्युलेशन, ॲडिशनचा प्रोग्रॅम, सबस्ट्रॅक्शन असे प्रोग्रॅम आपण HTMLमध्ये करू शकत नाही. नो सेपरेट स्पेशल डिबगर इज प्रोव्हाइडेड. नो स्पेशल डिबगर म्हणजे काही वेगळं दिलेलं नाही आहे प्रोग्रॅम रन करण्यासाठी. सिम्पल इंटरनेट एक्सप्लोरर, कोणतं पण ब्राउझर असतंच प्रत्येक कम्प्युटरमध्ये, त्याच्या थ्रू आपण प्रोग्रॅम रन करतो आहे. कॉम्प्लेक्स HTML कोड इज हार्ड टू रीड अँड अंडरस्टँड. म्हणजे जर एखादा मोठा वेबसाईट केली आपण तर त्याचा मोठा कोड होणार, मग तो कॉम्प्लेक्स आहे आपल्याला समजायला, वाचायला. कॅनॉट डिटेक्ट एरर्स इझिली. एरर्स पटकन सापडत नाहीत. इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस कॅनॉट बी बिल्ड बाय HTML. म्हणजे फक्त एक HTML लँग्वेजचा यूज करून आपण इंटरॅक्टिव्ह म्हणजे मोठं वेब पेज किंवा मोठी वेबसाईट क्रिएट करू शकत नाही. त्यासाठी C++, C#, .NET अशा डिफरंट लँग्वेज लागतात. हे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. आता त्यामधला HTML लँग्वेजमध्ये आपण सगळे टॅग्स बघणार आहोत. प्रत्येक टॅगचा काहीतरी यूज आहे. मग आता ते टॅग्स लिहायचे कसे किंवा त्याचा यूज काय ते बघूया. HTML टॅग्स हा नेक्स्ट पॉईंट आहे. HTML टॅग्स अँड ॲट्रिब्यूट. फर्स्ट आहे HTML टॅग्स. व्हॉट आर HTML टॅग्स? एक्सप्लेन असा क्वेश्चन विचारला जातो. तर HTML टॅग्स आर यूज्ड टू मार्कअप HTML एलिमेंट्स. तर हे टॅग्स म्हणजे काय? प्रत्येक टॅग काहीतरी कंटेंट शो करतो, त्याची प्रत्येकाची डिफरंट युजेस आहेत. पण आत्ता HTML टॅग्समध्ये तो टॅग लिहायचा कसा हे आपण फक्त बघणार आहोत की तो टॅग लिहिला कसा जातो. तर HTML मार्कअप HTML एलिमेंट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी एक वर्ड लिहिला आहे तर आय, ह्याला म्हणायचं तुमचा इलेमेंट कंटेंट किंवा इलेमेंट झाला. आणि HTML टॅग्स नेहमी लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये लिहिला जातो. लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये लिहिला जातो. HTML टॅग्स आर सराउंडेड बाय लेस दॅन साईन अँड ग्रेटर दॅन साईन टुगेदर नोन ॲज अँगल ब्रॅकेट्स. त्या दोन्हींना एकत्र अँगल ब्रॅकेट्स असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही टॅग्स आपण बघणार आहे किंवा जे बघणार आहोत ते नेहमी लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये लिहिला जातो. त्यांना एकत्र अँगल ब्रॅकेट्स असं म्हटलं जातं. मग मी आय लिहिलाय तर हा झाला इलेमेंट कंटेंट आणि तोच मी जर आय लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साईनमध्ये लिहिला तर तो झाला आपला टॅग. ठीक आहे. मग आता ह्या टॅगला एकत्र ह्या साईनला अँगल ब्रॅकेट्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, टॅग सगळे आपले लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये लिहिले जातात. त्यांना एकत्र म्हणायचं अँगल ब्रॅकेट्स. सिम्पल मी नुसता वर्ड लिहिला तर त्याला म्हणायचं इलेमेंट आणि तोच जर मी लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये लिहिला तर त्याला म्हणायचं टॅग्स. ठीक आहे. आता नेक्स्ट, टॅग नेहमी पेअरमध्ये येतात. टॅग्स कम इन अ पेअर. पेअर म्हणजे जोडीमध्ये येतात. ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग. नेहमी टॅग ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग. ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. टॅग नेहमी पेअरमध्ये येतात. ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग असे येतात. सिंटॅक्स दाखवते. हा सिंटॅक्स आहे. आपण जे काही टॅग्स बघणार आहोत किंवा लिहिणार आहोत, यूज करणार आहोत
ते नेहमी अशा पद्धतीनं लिहिले जातात. अँगल ब्रॅकेट लेस दॅन साईन ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये टॅगचं नाव ओपनिंग टॅग, तसंच क्लोजिंग टॅग लेस दॅन साईन ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये क्लोजिंग टॅगचं नाव आणि मध्ये टेक्स्ट असतं ज्याला एलिमेंट कंटेंट असं म्हणतात. तर टॅग्स नेहमी पेअरमध्ये येतात, ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग. द नेम ऑफ अ ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग इज द सेम बट क्लोजिंग टॅग इज प्रिसिडेड बाय ए फॉरवर्ड स्लॅश. काय सांगितलं की नाव ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगचं नाव सेम असतं, फक्त क्लोजिंग टॅगला फॉरवर्ड स्लॅश दिली जाते. एक्झाम्पल बघूया म्हणजे कळेल. बघा ओपनिंग टॅग मी फॉर एक्झाम्पल आय हा टॅग घेते. आय मीन्स इटॅलिक टॅग. जे काही आपण टेक्स्ट किंवा वर्ड लिहिणार आहोत ते आपल्याला इटॅलिक लेटरमध्ये डिस्प्ले होतं, त्यासाठी हा आय टॅग वापरला जातो. मग टॅग नेहमी अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात लेस दॅन साईन आणि ग्रेटर दॅन साईनच्या मध्ये. मग हे आय हे फॉर इटॅलिक टॅग हा ओपनिंग टॅग झाला किंवा स्टार्ट टॅग म्हणायचं आणि क्लोजिंग टॅगचं नाव पण सेम दिलं जातं आय आय. पण क्लोजिंग टॅगला नेहमी फॉरवर्ड स्लॅश म्हणजे एंड टॅग असं म्हटलं जातं. हा इफेक्ट सुरू होतो आणि ह्याचा अर्थ इफेक्ट संपतो. म्हणजे ह्या दोन्ही टॅगच्या ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगच्या मध्ये जे काही टेक्स्ट आपण लिहू त्याच्यावरती हे सगळे इफेक्ट सुरू होतात. समजा मी HTML वर्ड लिहिला तर ह्याचा अर्थ काय की आय मीन्स इटॅलिक टॅग, तर HTML हा जो वर्ड आहे तो आपल्याला वेब पेजवरती इटॅलिक लेटरमध्ये डिस्प्ले होणार असा त्याचा अर्थ. जे काही टेक्स्ट लिहायचं आहे तुम्हाला ते दोन्ही टॅगच्या मध्ये लिहायचं. मग ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅगचं नाव द्यायचं सेम, पण क्लोजिंग टॅगला फॉरवर्ड स्लॅश द्यायची. बाकी नाव सेम असणार पण प्रिसिडेड बाय ए फॉरवर्ड स्लॅश दिली जाते. हे तुमचं आहे टॅग लिहायचं कसं. फक्त हे सांगितलंय आता की टॅग लिहायचा कसा. टॅग लिहिण्याची पद्धत आहे ओपनिंग टॅग अँड क्लोजिंग टॅग. नेम ओपनिंग अँड क्लोजिंग टॅगचं नेम सेम लिहिलं जातं, क्लोजिंग टॅगला फॉरवर्ड स्लॅश द्यायची आणि दोन्ही टॅगच्या मध्ये जे तुमचं काही टेक्स्ट येणार आहे ते टेक्स्ट दोन्ही टॅगच्या मध्ये लिहायचं. ही पद्धत आहे टॅग लिहिण्याची किंवा टॅग कसा लिहायचा ते. आता त्याच्यासाठी वेगवेगळे डिफरंट टॅग्स आहेत की त्याचा यूज काय आहे ते आपण प्रत्येक टॅग्स बघितल्यानंतर कळेल. तर अजून लास्टचा पॉईंट एक राहिला ह्यामध्ये की HTML टॅग्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह. नॉट केस सेन्सिटिव्ह म्हणजे समजा तुम्ही ओपनिंग टॅग स्मॉल लेटरमध्ये लिहिताय आणि क्लोजिंग टॅग क्लोज करताना समजा कॅपिटल लेटरमध्ये लिहिताय तरीही चालेल. नॉट केस सेन्सिटिव्ह म्हणजे इथं स्मॉल इथं कॅपिटल लिहिलं तरी पण चालेल, पण मोस्ट ऑफ दी टॅग्स नेहमी कॅपिटल लेटरमध्ये लिहिले जातात. स्मॉल कॅपिटल लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओपनिंग टॅग क्लोजिंग टॅग टॅग नेहमी पेअरमध्ये येतात. ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅगचं नाव सेम असतं पण क्लोजिंग टॅगला फॉरवर्ड स्लॅश असते आणि त्याच्यामध्ये टेक्स्ट लिहिलं जातं. ठीक आहे, हे झालं टॅग्स. आता ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय तर टॅगची जी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्याला म्हटलं जातं ॲट्रिब्यूट्स. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर समजा मी टॅग्स ॲट्रिब्यूट नेहमी पेअरमध्ये येतात म्हणजे ॲट्रिब्यूटचं नेम इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू. बघा ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय तर प्रत्येक टॅगचे काही ठराविक ॲट्रिब्यूट्स आहेत. प्रत्येक टॅग बरोबर त्याचे काही ॲट्रिब्यूट्स येतात म्हणजे सगळ्याच टॅग बरोबर ॲट्रिब्यूट येतात असे नाही. काही ठराविक टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत. फक्त आता मी हे सांगते की ॲट्रिब्यूट लिहायचा कसा तर ॲट्रिब्यूट पण नेहमी पेअरमध्ये येतात. ॲट्रिब्यूटचं नेम इज इक्वल टू व्हॅल्यू डबल कोटमध्ये व्हॅल्यू दिली जाते. आता ॲट्रिब्यूट कसा लिहायचा तर
ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तर ॲट्रिब्यूट can provide additional information about the HTML elements on your page. Attributes included inside the start tag. Attributes always comes in name value pair. Attribute म्हणजे काय, तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ युअर पेज, HTML एलिमेंट्स ऑन युअर पेज. टॅगची ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या एलिमेंट्सची, त्याला म्हणायचं ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स ऑलवेज कम इन नेम व्हॅल्यू पेअर. ॲट्रिब्यूट लिहायचा कसा, ॲट्रिब्यूटचं नेम इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू. आता हा ॲट्रिब्यूट येतो कुठं, तर त्याचा सिंटॅक्स आहे, जो ओपनिंग टॅग आहे आपला, त्या ओपनिंग टॅगच्या आतमध्ये नेहमी ॲट्रिब्यूटचं नाव लिहिलं जातं. म्हणजे हा ओपनिंग टॅग नेम, ॲट्रिब्यूट नेम जे काय असेल तुमचं ॲट्रिब्यूट, ते ॲट्रिब्यूट सांगेन मी इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू. आणि इथं तुमचं टेक्स्ट येतं आणि शेवटी टॅग क्लोज केला जातो, क्लोजिंग टॅग. ठीक आहे. ॲट्रिब्यूट कुठे लिहिले जातात, तर टॅग नेम हा माझा ओपनिंग टॅग आहे, टॅग नेम. ॲट्रिब्यूट इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू, जे काही टेक्स्ट आहे मगाचा सिंटॅक्स तो, आणि तुमचा क्लोजिंग टॅग फॉरवर्ड स्लॅश. एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता मगाशी आपण आय टॅग घेतलेला, तर मी तोच टॅग घेते, ओपनिंग टॅग आय फर्स्ट. ॲट्रिब्यूटचं नेम फॉर एक्झाम्पल अलाइन. एक्झाम्पल आहे, फक्त सांगते ॲट्रिब्यूट लिहायचे कसे. तर अलाइन म्हणजे काय, अलाइन इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू. तर आपण मगाशी HTML हा वर्ड इटॅलिक लेटरमध्ये डिस्प्ले करण्यासाठी आय हा टॅग दिला. तर तो जो वर्ड आहे तो वेब पेजच्या लेफ्ट साईडला येतो आणि ब्लॅक कलरमध्ये येतो, लेफ्ट साईडला येतो पेजच्या आणि ब्लॅक कलरमध्ये येतो. जर आपल्याला तो सेंटरला डिस्प्ले करायचा आहे किंवा राईट साईडला डिस्प्ले करायचा आहे, तर त्यासाठी काही ॲट्रिब्यूट्स यूज केले जातात. तर अलाइन हा एक ॲट्रिब्यूट आहे, ज्याचा यूज आपण जे काही आपलं वर्ड असेल तो लेफ्टला किंवा राईटला डिस्प्ले करण्यासाठी करणार आहोत. अलाइनच्या व्हॅल्यू काय आहेत, तर लेफ्ट, राईट आणि सेंटर अशा 3 व्हॅल्यू आहेत. मग ऑलरेडी तो वर्ड आपल्याला लेफ्ट साईडला डिस्प्ले होतोच. मग आपल्याला जर जो सेंटरला आणि राईटला डिस्प्ले करायचा आहे, तर त्याची व्हॅल्यू सेंटर अशी लिहायची. म्हणजे आपला ओपनिंग टॅग आय, ॲट्रिब्यूटचं नाव आहे माझ्या अलाइन, इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिली मी सेंटर. आता त्या ॲट्रिब्यूटच्या काय काय व्हॅल्यू असतील ते त्यावेळेला सांगण्यात येईल. आत्ता फॉर एक्झाम्पल अलाइन ॲट्रिब्यूट म्हणजे काय, की जो HTML वर्ड आहे तो लेफ्टला बाय डिफॉल्ट डिस्प्ले होतो. तो जर सेंटरला डिस्प्ले करायचा असेल तर अलाइन ॲट्रिब्यूट इज इक्वल टू सेंटर. तो कंप्लीट केला आणि तुमचा वर्ड HTML आणि तुमचा टॅग क्लोज करायचा, फॉरवर्ड स्लॅशने क्लोज करायचा, आय टॅग फॉरवर्ड स्लॅशने क्लोज. मग आता ह्याचा अर्थ काय झाला, की HTML हा वर्ड मला इटॅलिक लेटरमध्ये डिस्प्ले होणार, पण कुठं अलाइन ॲट्रिब्यूट दिल्यामुळे वेब पेजच्या सेंटरला डिस्प्ले होणार. जर मी अलाइन ॲट्रिब्यूट दिला नाही तर तो मला लेफ्ट साईडला वेब पेजच्या डिस्प्ले होतो. मग समजा तुम्हाला त्याला कलर वगैरे द्यायचा आहे, तर ॲट्रिब्यूटचं नाव येतं कलर आणि डबल कोटमध्ये व्हॅल्यू काय येणार, कलर नेम, रेड कलर, ब्ल्यू कलर, असा कोणता कलर द्यायचा आहे अशा कलर व्हॅल्यू. आता त्याच्या प्रत्येक टॅग बरोबर काही ॲट्रिब्यूट्स येतात. मग ते डिफरंट ॲट्रिब्यूट्स आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू पण वेगवेगळे आहेत. मग ते पुढे जसं जसं आपण जाऊ तसं कळेल टॅग बरोबर कोणते ॲट्रिब्यूट येतात आणि त्याच्या व्हॅल्यू काय. फक्त आत्ता लक्षात ठेवा की ॲट्रिब्यूट लिहिलं कसं जातं, तर ओपनिंग टॅगच्या आतमध्ये ॲट्रिब्यूटचं नाव लिहायचं. ॲट्रिब्यूट नेहमी पेअर्समध्ये येतात. ॲट्रिब्यूटचं नाव इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याची व्हॅल्यू, असं ॲट्रिब्यूटचं नाव लिहिलं जातं. हे लक्षात ठेवा. आज आपण बघितलं HTML हा नवीन टॉपिक सुरू केला. HTMLची इंट्रोडक्शन, HTML टॅग्स आणि HTML ॲट्रिब्यूट्स लिहायचं कसं फक्त बघितलेलं आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया.